लोक नेहमी बोलायचे, किती मोठी झाली तुमची मुलगी, काहीच काम नाही करत, काय होईल हिचे. आणि आई फक्त हसून उत्तर द्यायची, माझी मुलगी इंडिपेंडंट होईल आणि बाकी सगळे होईलच. आणि खरंच आईने ना कधी तिला लाटणं हातात घ्यायला सांगितलं, ना फोडणी द्यायला, ना कधी साधा कुकर लावायला. पण आईच्या हातचे जेवण करत करत ती बरेच काही शिकली. मग असा एक दिवस आला की ती जीवनाच्या एका नव्या वळणावरती होती. नव्या शहरात कामानंतर रोज रोज बाहेरचे जेवण करत करत तिला समजले की घरच्यासारखे, आईच्या हातासारखे जेवण तर तिला इथे कुठेच मिळणार नाही. मग काय, पहिल्यांदा तिने आपल्या हाताने भाजी बनवण्याचा प्रयत्न केला. आईने सांगितलेल्या काही टिप्स आठवल्यात. हळद आणि मिठाचे प्रमाण कमी ठेव आणि जे काही बनवशील ते संयमाने, धीराने कर, पेशन्सने कर. त्या दिवशी लक्षात आले की आईचे इंडिपेंडन्स होम म्हणण्याचा अर्थ फक्त करिअरसाठी नव्हता, तर जीवनातल्या प्रत्येक वळणावरती स्वतःला सांभाळ असं होता. भाजी बनवली आणि खूप चांगली झाली. तिच्या डोळ्यात एक आनंद होता आणि एक जाणीव की आईने मला कधी डायरेक्टली तर काही नाही शिकवले, पण मग मी हे सगळे कसे शिकली. ह्यावरून एक लक्षात येते की शिकणे हे फक्त हात धरूनच होत नाही, विश्वास देण्याने होते. आईने तिला फक्त एकच गोष्ट शिकवली होती की आपल्या पायावर उभे राहा आणि बाकी सगळं बस होऊनच गेलं.